मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड तालुक्यातील चांडवे खुर्द येथे मुसळधार पावसानंतर सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार L&T कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा फटका आता नागरिकांना बसतोय। सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर सर्व्हिस रोड अक्षरशः जलमय झाला आणि काही काळ वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला। दरम्यान पोलादपूरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस या पाण्यातून मार्ग काढत असताना साचलेल्या पाण्यात अडकली। चालकाने प्रसंगावधान राखत बस पुढे न नेता जवळपास 1.5 ते 2 तास त्याच ठिकाणी थांबवली। त्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याचं सांगितलं जात आहे। या घटनेनंतर महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्याचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असताना एसटी बस त्या मार्गावर का नेण्यात आली असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून संबंधित यंत्रणांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येते आहे।